नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे इनर प्लॅनेट्स ज्यांना स्वतःचा देह आहे असे पाहिले. आता अशरीरी ग्रह जे आहेत राहू आणि केतू यांचा आपल्या कुंडलीमध्ये रोल आहे हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. त्यांचे परिणाम आपल्याला दिसतात. तर कुंडलीमध्ये जो राहू आहे हा कुठे चांगले परिणाम देतो, तर राहू हा ऑब्सेसिव्ह ग्रह आहे, तो इल्युजन आहे, भास आहे आणि तो मटेरियल लाईफसाठी हपापलेला ग्रह आहे. त्याच्यामुळे बुध, शुक्र, शनी या 3 ग्रहांच्या राशीमध्ये राहू चांगलं फळ देतो. म्हणजे कुठे तर पृथ्वी तत्वाच्या राशी वृषभ, कन्या, मकर आणि वायू तत्वाच्या राशी मिथुन, तुळ, कुंभ इथे राहू चांगलं फळ देतो. चांगलं फळ देतो म्हणजे तो स्वतः त्यांचा मित्र आहे आणि तो ज्या राशीत असतो त्याचा स्वामी म्हणजे मीच असं प्रिटेंड करतो. आणि याशिवाय कुंडलीमध्ये राहू जिथे असतो ना तिथून त्याला 3 दृष्टी आहेत गुरुसारख्या, 5, 7, 9. तर त्याच्या तो ज्या राशीमध्ये तो डिस्पॉझिटर म्हणजे त्या राशीचा स्वामी हा कुंडली जिथे आहे तिथे तो राहूच्या नजरेत येणं हे चांगलं नाही. आणि या राशींमध्ये तो चांगला आहे तसं राहू हा नैसर्गिक पापग्रह आहे. त्याच्यामुळे 3, 6, 10, 11 या उपचय स्थानामध्ये बेटर विथ टाईम उत्तम परिणाम देतो. तृतीय स्थानामध्ये राहूला महापराक्रमी राहू असं म्हणतात. ते स्किलचं स्थान आहे, मीडियाचं स्थान आहे. राहूच्या स्वभावाला अतिशय फिट बसणारं असं ते मिथुन राशीचं स्थान आहे, तृतीय स्थान. इथे राहू महापराक्रमी असतो. या कुंडल्यांमध्ये कुठल्याही कुंडलीत 3, 6, 10, 11 मध्ये तो चांगलं काम करतो. कारक असं म्हणता येणार नाही. आणि केतू जो आहे हा पण अशरीरी ग्रह आहे. राहूकडे पंचेंद्रिय आहेत. त्या पंचेंद्रियांनी तो ग्रहण करत राहतो पण त्याला साठवायची जागा नाही म्हणून तो ते सगळं केतूकडे पाठवून देतो. केतूला आयतं ॲक्युम्युलेशन मिळालं आहे त्यामुळे त्याच्यात त्याला इंटरेस्ट नाही. त्याच्याकडे हातपाय आहेत फक्त, त्याच्याकडे पंचेंद्रिय नाहीत त्यामुळे तो काही मिळवू शकत नाही. म्हणून तो लेट गो आहे, ऐहिक सुखापासून बाहेर आहे. फक्त केतू जिथे असतो ना त्याला दृष्टी नाही आहे. पण गोचरीचा केतू आता परिणाम कुठे देईल केतू, तर केतूचा जो डिस्पॉझिटर आहे म्हणजे आत्ता जो गोचरीचा केतू सिंहेतून चालला आहे तर ह्या केतूचा डिस्पॉझिटर रवी आहे. त्या रवीची तुमच्या कुंडलीमधल्या रवीची दृष्टी तुमच्या कुंडलीतल्या केतूवर असेल किंवा गोचरीच्या केतूवर पडेल तर ते उत्तम आहे. आणि शुभग्रहांची केतूवर दृष्टी असेल तर केतू चांगले परिणाम देतात. हे एकदम ढोबळ प्रायमरी आहे राहू केतूबद्दल. आपण शनी पाहिलाय, मंगळ पाहिलाय, बुध अपलोड होणारच आहे. आता पुढच्या ग्रहांचे पण मी व्हिडिओ करते आहे की जे स्वतःच्या कुठल्या राशीमध्ये कुंडलीमध्ये चांगले आहेत, कुठल्या स्थानामध्ये चांगले आहेत, त्यांचं काय कारकत्व आहे, ते कसे परिणाम देतात. आपापल्या कुंडल्यासमोर घेऊन बसलाच असाल. कारक स्थानं आपण सगळ्या ग्रहांची पाहिली. अजून एक राहूच्या बाबतीत असतं की तो कुंडलीमध्ये शनीच्या आधी असावा. जसं रवीच्या बुध पुढे असावा म्हणजे तो जळत नाही, तसं राहू आणि शनीच्या स्थानांबद्दल असं आहे की राहू नेहमी शनीच्या आधीच्या घरात असावा. कारण त्याला जे काही इल्युजन करायचंय, जी काही हाव करायची, जे काही आदाशीपणा करायचंय तो करून घे. त्याच्या पुढे त्याच माणसाचं कर्म आहे तर तिथे त्या कर्मामध्ये त्याची अडचण होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये राहू हा शनीच्या आधी असावा. समजलं असेल तुम्हाला सगळ्या ग्रहांचं कारकत्व. मजा आली असेल. आपल्या कुंडलीत कोण चांगलं काम करतो बघून घ्या. पुढच्या चॅनलकडे जाऊया. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक ग्रहांना परत सुरुवात करणार आहोत त्या मालिकेला. तोपर्यंत बाय बाय.